सुरू करते इश्क रिश्क या कथेचा पहिला भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ऐकत राहा ही नवी कथा. द्वेषापासून प्रेमापर्यंत जाणारा परिणिती आणि आरुषच्या प्रेमाचा प्रवास. परिणिती एका मोठ्या कंपनीची मालकीन तिच्या अलिशान कारमधून आजचं तिचं काम संपवून घरी चाललेली. घरी निघाली तरीही फोनवर फोन चालू होते. संपूर्ण भारतात मोठमोठ्या सिटीजमध्ये तिचं क्लोथिंगचं शोरूम होतं. मेन ऑफिस पुणे सिटीमध्ये म्हणजे पुणे स्टेशनला आणि राहायलाही ती कल्याणी नगरला होती. एक अलिशान बंगलोमध्ये तिची आई आणि ती दोघीच राहत होत्या. हातातल्या चालू फोनवर तिच्या ममाचा फोन येऊ लागला तसा तिनं चालू फोन होल्ड करायला लावला. वेट अ मिनिट मिस्टर वर्मा, आय एम हॅव्हिंग अन अर्जंट कॉल, प्लीज कॅन यू होल्ड फॉर अ वाईल. म्हणत पुढच्या क्षणाला तो फोन तिनं होल्डवर ठेवून ममाचा येणारा फोन कॉल उचलला. हा बोल साक्षी, ममा ठीक आहे ना? हो, तुमची आठवण काढते. तुम्हाला यायला किती वेळ लागणार आहे हे विचारण्यासाठी कॉल केला होता. साक्षी, यू नो आय कांट टेल एनिथिंग. तुला माहीत नाही का यावेळी रोडवर ट्रॅफिक किती असतं? पण तुमच्या ममा विचारत होत्या सो म्हणून केला मी. ओके, गॉट इट. सांग तिला मी ऑन द वे आहे. मी ट्राय करते लवकर पोहोचण्याचा. ओके म्हणत तिनं तो फोन डिस्कनेक्ट करून वर्मांचा फोन कॉल उचलला. येस, नाव यू स्पीक अप म्हणत त्यांचं पुन्हा डिस्कशन सुरू झालं. बराच वेळाने त्यांचं डिस्कशन संपलं तसं तिनं फोन ठेवला आणि हातातल्या घड्याळात पाहिलं किती वाजलेत. ओह, इट्स ऑलमोस्ट 11:30 and 5 minutes. शेवटी आज ही लेट झालाच तर. ती वाट पाहत असेल माझी म्हणत ती मिचमिचली. पटकन ती ऑफिसचा फोन स्विच ऑफ करणार तर आणखी एक कॉल येऊ लागला. तसा तो कॉल डिस्कनेक्ट करत तिने डायरेक्ट फोन स्विच ऑफ करून टाकला. तिचा पर्सनल नंबर फक्त काही ठराविक लोकांसाठी होता. एक तिची आई, एक मैत्रीण कम असिस्टंट मानसी आणि साक्षी, तिच्या ममाची 24 तास काळजी घेणारी केअरटेकर. याशिवाय आणखी कोणाकडे नव्हता. तिच्या आयुष्यात आणखी कोणी नव्हतं. रिलेटिव्ह ही जास्त कोणी नव्हतेच. तिचा नियम होता, रात्री 10 नंतर सहसा ती कोणाचा कितीही महत्त्वाचा कॉल असला तरीही ऑफिसचा फोन ती घेत नसायची. ते सगळे कॉल तिची असिस्टंट मानसी घ्यायची आणि तसंच गरजेचं असेल तर तिला ती कॉल करायची. शिवाय ऑफिशियल आवर्समध्ये ही ती ममाशिवाय आणखी कोणाचाच फोन घेत नसायची. तीच एकमेव तिच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाची व्यक्ती होती. आता ही घरी जाऊन रात्रीचा तो वेळ फक्त तिनं तिच्या ममासाठी राखून ठेवलेला. पण दिवाळी सीझन सुरू होणार होता आणि त्याचमुळे नकळत काम वाढायचं आणि घरी जायलाही या 2 आठवड्यात तिला रोजच वेळ होत होता. ऑफिसचा फोन बंद करून आत्ताशी कुठं ती निवांत होत बाहेर पाहत होती. कधी एकदा घरी जाते असं झालेलं तिला. ओह, आजही लेट होणार असं दिसतंय. अंकल प्लीज थोडी फास्ट घ्या ना. हो बेटा, पाहतेस ना हे ट्रॅफिक. कार एका ठिकाणी रेड सिग्नलला थांबली होती. तो ग्रीन कधी होतोय याचा वाट पाहत असताना ग्रीन सिग्नल मिळाला. ड्रायव्हरने कार पुढे घेतली पण इतक्यात एक जमाव आणि जमावासोबत असलेला एक तरुण कार समोर येत कार थांबवू लागले. मॅम प्लीज, ॲक्सिडेंट झालाय. वी वॉन्ट हेल्प. फक्त पेशंटला इथं हॉस्पिटलमध्ये सोडायचंय. तो तरुण म्हणाला. नो, व्हाय माय कार? नॉट अलाउड इट. हा अंकल, डोंट स्टॉप द कार. मॅम सभ्यतेने विचारतोय, नाहीतर जबरदस्तीनेही मिळवता येते हा मदत. गेले 15 मिनिट झालं ती व्यक्ती तडपडते. तो आणि सोबतचा जमाव तिची कार अडवत उभे राहिले की ड्रायव्हरला काही ऑप्शन नव्हता. मग मी काय करू? तो काही मुख्यमंत्री नाहीये ना आणि असं रोज रस्त्यावर मरतात लोक. मग काय मी माझी कार द्यायची? युजलेस. मॅम अति बोलताय हा आता. परिस्थिती पाहून बोला तुम्ही. हे मिस्टर, यू डोंट नो हा हू आय एम. माय नेम इज परी. बोलण्याआतच परी असशील ते तुझ्या घरी, इथे नाही, समजला? तू मुख्यमंत्री तर नाहीयेस ना? सभ्यतेने विचारत होतो तर ऐकत नाहीये. म्हणून त्याने डायरेक्ट डोअर उघडलं जे तिने लॉक केलं नव्हतं. तिच्या हाताला धरून ओढत तिला बाहेर काढलं. हे व्हॉट आर यू डुईंग? डोंट टच मी और माय कार, ओके? तुला बघेन हा मी. बघ काय बघायचं ते, पण नंतर. आता वेळ नाहीये. मी स्वतः तुझी कार घेऊन येईल, तेव्हा बघ. हा
चला रे बघू काय करते ती, तो म्हणाला. एवढ्या 4 लोकांनी रक्तबंबाळ झालेल्या त्या व्यक्तीला तिच्या कारमध्ये घातलंही आणि सोबतीला काही माणसं घेऊन तो कारमध्ये बसला आणि तिच्या समोर ड्रायव्हरला उतरून तिची कार घेऊन गेला. हे सगळं पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. सच अ युजलेस पर्सन. व्हाय माय कार? इट्स माय फेवरेट कार. आय विल शो यू सून हू आय एम. माझी कार खराब केली, तुला सोडणार नाही मी आता. ती रागाने तणतणत होती, पण काय उपयोग. तिची फेवरेट कार तर तिच्या डोळ्यांदेखत निघूनही गेली होती. आधीच नाकावर राग असलेली ती तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. ड्रायव्हर अंकलना तर घाबरून काय बोलावं तेच कळत नव्हतं. ऑलरेडी घरी जायला उशीर झालेला, त्यात हे सगळं प्रकरण तणतणत तिनं मानसीला फोन लावला. मानसी, राईट नाव आय एम इन फ्रंट ऑफ कनॉट प्लेस. प्लीज बुक अ कॅब फॉर मी जस्ट राईट नाव. अगं काय झालं, नीट सांगशील का? कार खराब झाली का? मानसी, मी आत्ता काहीही सांगण्याच्या अवस्थेत नाहीये. मला आत्ताच्या आत्ता घरी जायला कॅब बुक कर. मी काय बोलले ते कळलं का? अगं मग मी दुसरी कार पाठवते, तिला यायला आणखीन 1.5 तास लागेल. तुला कळतंय का? सांगितलं तुला तेवढं कर मानसी. ती आणखीनच रागावली. ओके ओके करते म्हणत मानसीने फोन ठेवला आणि पटकन कॅब बुक केली. काहीतरी झालं असल्याशिवाय ती अशी चिडणार नाही हे तिला माहिती होतं. तिने पटकन कॅब बुक करून तिला तसा कॉल केला आणि कॅबचे डिटेल्स दिले. मॅम, मी काय करू आता? ड्रायव्हर अंकल तिचा राग पाहून आणखीनच घाबरले होते. हिम्मत करून त्यांनी कसं तरी तिला विचारलं, माझं तोंड पहा. ओके, आणि काय हो, थांबवू नका म्हणाले होते ना मी कार, मग का थांबवली तुम्ही? ती त्याच्यावर चिडली. सॉरी मॅम, चूक झाली, एवढा वेळ माफ करा. व्हॉट सॉरी? का थांबवली तुम्ही कार? तुम्हाला माहिती आहे ना ती माझी किती फेवरेट कार होती. तुम्ही पाहिलं ना, त्यांनी कारला घेरलं होतं. मी तरी काय करणार, पण आता त्यांनी काय अवस्था केली असेल कारची याची कल्पना आहे का तुम्हाला? काही बोलून उपयोगच नाहीये. तुम्ही ना जा घरी जा आणि उद्यापासून येऊ नका कामावर. परी बेटा प्लीज ऐकून तर घे, चुकीला माफी नाही आणि इतक्या मोठ्या चुकीला तर नाहीच. ती तितक्याच रागात बोलली आणि ड्रायव्हर अंकल काहीच न बोलता निघून गेले. मानसीने पाठवलेल्या कॅबची डिटेल्स वरून तिची कॅब काहीच क्षणात हजर झाली आणि ती कारमध्ये बसली खरी, पण वरवर शांत दिसणारी ती, पण तिच्या आत जणू ज्वालामुखीचा उद्रेक झालेला, ज्याचा घरी गेल्यावर कशा प्रकारे विस्फोट होणार होता हे कोणालाच ठाऊक नव्हतं. आजचा भाग इथं संपलेला आहे. कोण आहे हा ज्याने तिची कार अशी मध्य रस्त्यात अडवली असेल आणि रागी परिणिती त्याला असं सहजासहजी माफ करेल का? वाघिणीच्या जबड्यात हात घालणारा असा तो नक्की काय हे तो घेऊन आलाय. पहिला भाग कसा वाटला हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. बघूया काय झालंय नेमकं ते पुढील भागामध्ये. ऐकत रहा इश्क रिस्क. कथेचा पहिला भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.